कथेचे नाव श्रद्धेचा विजय। श्री क्षेत्र अक्कलकोट हे श्रद्धेचे महान तीर्थस्थान। इथे स्वामी समर्थांचा दरबार रोज भरतो, भक्तांचे दुःख दूर होते। त्यांच्या अद्भुत लीला, उपदेश आणि कृपेची अनेक उदाहरणे आहेत। ही कथा आहे एका साध्या शेतकऱ्याची, विश्वास आणि श्रद्धेच्या बळावर ज्या माणसाचं आयुष्यच बदलून गेलं। शेतकरी गोविंदा आणि त्याचं संकट। गोविंदा नावाचा एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासह एका छोट्याशा गावात राहत होता। त्याचं कष्टाने चाललेलं आयुष्य, पण काही वर्ष सतत दुष्काळ पडल्यामुळे त्याचं सगळं पीक वाया गेलं। कर्ज वाढलं, कुटुंब उपाशी राहू लागलं। गावकऱ्यांनीही पाठ फिरवली। गोविंदा हताश झाला, जीवनात अंधार पसरला। एका दिवशी त्याचा मित्र गंगाराम त्याला म्हणाला, "अरे गोविंदा, अक्कलकोटला जा। स्वामी समर्थांची सेवा कर, ते खरोखरच चमत्कार करतात। श्रद्धा ठेव, तुझं संकट नक्की दूर होईल." गोविंदाच्या डोळ्यांत आशेचा किरण चमकला। तो लगेच अक्कलकोटला जायचं ठरवतो। अक्कलकोटचा प्रवास, कष्ट आणि उपासमार यांच्याशी झुंजत गोविंदा अक्कलकोटला पोहोचतो। त्याने स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। स्वामी शांतपणे एका वडाच्या झाडाखाली बसले होते। चेहऱ्यावर तेज, डोळ्यांत करुणा आणि आसपास भक्तांचा गर्दीचा समुद्र होता। गोविंदा जवळ जाऊन नतमस्तक झाला। स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून म्हणाले, "अरे देवा, इतका थकलास का? चिंता करू नकोस, तुझं उगमस्थानही सुखाचं होईल। साऱ्या दुःखातून तू बाहेर पडशील." गोविंदा चकित झाला। त्याने काहीही सांगितलं नव्हतं, पण स्वामींना सगळं माहीत होतं। सेवा आणि श्रद्धा। गोविंदा तिथेच थांबला। रोज सकाळी लवकर उठून मंदिर स्वच्छ करणे, भक्तांना पाणी देणे, अन्नदानात मदत करणे अशा सेवा तो करायला लागला। त्याचे मन शुद्ध होत गेले। त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहायचे, कधी स्वामींच्या कृपेसाठी, कधी आपल्या चुका लक्षात आल्यामुळे। स्वामींनी त्याला एकदा विचारलं, "अरे गोविंदा, तुझं मन शुद्ध झालं का?" तो म्हणाला, "हो महाराज, आता तुमचं चरण हेच माझं आयुष्य आहे." स्वामींनी प्रसन्न होऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवला। "जा, आता तुझं आयुष्य बदलणार आहे." कृपेचा चमत्कार। गोविंदा घरी परततो। त्याच्या शेतात परत काम सुरू करतो। आश्चर्य म्हणजे, त्या वर्षी भरपूर पाऊस झाला। त्याचं पीक दुप्पट निघालं। गावातल्या लोकांनी त्याचं कौतुक केलं। कर्ज फेडलं गेलं। मुलांच्या शिक्षणाची सोय झाली। त्याचं घर समाधानानं भरून गेलं। तो दरवर्षी अक्कलकोटला जायला लागला। नुसतं आभार मानायला नाही, तर इतर गरजूंना स्वामी समर्थांबद्दल सांगायला। शेवटचा धडा। एका वर्षी त्याच्या गावात पुन्हा दुष्काळ पडला। लोक घाबरले, पण गोविंदा शांत होता। गावात अन्नदान सुरू केलं। लोकांना धीर दिला। कोणी विचारलं, "तू इतका शांत कसा?" तो म्हणाला, "स्वामी समर्थ आहेत ना, त्यांनी मला शिकवलं, संकट येतात, पण श्रद्धा ठेवली तर मार्गही सापडतो." कथेचा संदेश। ही गोष्ट एक चमत्कार म्हणून बघू नका। ही कथा आहे श्रद्धेची, सेवाभावाची आणि आत्मविश्वासाची। स्वामी समर्थांनी गोविंदाला संकटातून बाहेर काढलं, कारण त्याचं मन शुद्ध होत गेलं, त्याने सेवा केली आणि भक्ती ठेवली। स्वामी समर्थ म्हणतात, दया, क्षमा आणि श्रद्धा ह्या त्रिसूत्रीनेच जीवन उन्नत होतं। अंतिम विचार। ही कथा प्रत्येक भक्तासाठी एक प्रेरणा आहे। संकट कितीही मोठी असली, तरी जर आपण श्रद्धेने, सेवाभावाने आणि संयमाने जगलो, तर आपल्यालाही गोविंदासारखं यश मिळू शकतं। जय स्वामी समर्थ।